77व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त या ठिकाणी शहापूर पुनर्वसनच्या या ठिकाणी पाण्याच्या ढोल्यावर चढले आहेत. आंदोलन करताना आक्रमक आंदोलन करते या ठिकाणी पाण्याच्या ढोल्यावर चढून ते आंदोलन करत आहेत. शासनाचा निषेध नोंदवत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काही कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचे जमा आहेत. आपण जाणून घेऊ काय त्यांचे मागण्या आहेत, ते कशासाठी यावेळी पाण्याच्या टाकीवर चढले. पाण्याच्या टाकीवर चढण्याचा मुख्य उद्देश असा आहे की बघा 88 ला हा प्रकल्प तयार झाला. खूप चांगला उद्देश होता. खूप खर्च केला. आम्ही मूळ किमतीच्या 70 पट खर्च केला. आम्ही आमच्या मागण्यासाठी सतत भांडतो आहे. आम्ही मागतो आहे. आमच्या मागण्या रास्त आहेत. मागे आम्ही आंदोलन केला. आमच्या महिला भगिनी या झाडावर चढल्या. त्याच्यानंतर पालकमंत्री महोदय यांनी 11 लोकांची समिती बनवायला सांगितली. आम्ही समिती बनवली. समितीच्या माध्यमातून 15 ऑक्टोबरला आम्ही समिती बनवली. समितीच्या माध्यमातून मुंबईला मुख्यमंत्री स्तरावर मीटिंग लावून आपण याच्यावर निर्णय घेऊ असा पालकमंत्री पंकज भोयर साहेब यांनी आम्हाला ठाम विश्वास दिला. पण आज त्या बाबीला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी बरोबर 4 महिने झाले. 4 महिन्यात अजूनही आमची मीटिंग कुठं थांगपत्ता लागलेला नाही. म्हणून याला कंटाळून आमच्या समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे, दिलीप मळामे, अभिषेक लेंडे यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आत्महत्येचा इशारा दिलेला होता. आज मागच्या 36 घंट्यापासून ते बेपत्ता होते घरी न सांगता. आता सकाळी तुमच्या माध्यमातून कळलं या टाकीवर आहोत. म्हणून आमच्या या ठिकाणी या प्रजासत्ताक दिनी या सरकारचा आम्ही निषेध करतो. या महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो. या आमच्या जवळच्या मुख्यमंत्री साहेबाचा आम्ही निषेध करतो. आणि या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो का आम्ही शेवटपर्यंत लढणार. आपला हक्क घेणार. आमचा हक्क घेतल्याशिवाय आम्ही वैनगंगा नळगंगा प्रकल्प होऊ देणार नाही. 88,000 कोटीचा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. आमच्या मागण्या ह्या रास्त आहेत. 8-9 हजार कोटीच्या मागण्या आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रजासत्ताक दिनी आम्ही प्रण घेतो. लढेंगे न्याय. सोबतच या ठिकाणी पुन्हा एक प्रकल्पग्रस्त महिला देखील आहेत. काय सांगाल ताई, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आज आमच्या प्रमुख मागण्या आहेत की 27 गावांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्यानंतर आमच्या काही पुनर्वसनाच्या काही नागरिक सुविधा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. वर्धा आणि अमरावतीला ज्या त्यांनी 1 एकरला 5 एकर जे अनुदान दिलेलं होतं जास्त, ते पण सुद्धा असे आमच्या 18 मागण्या आहेत. आमचं असं म्हणणं आहे सरकारला की 18 मागण्या जरी आम्ही घेऊन आलेलो आहोत, पण त्याच्यामधून आमच्या काही 5 मागण्या ह्या सरकारने म्हणजे सोडवल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही नेहमी आंदोलन केलं. कलेक्टर ऑफिस जवळ जे आम्ही आंदोलन केलं, आमच्या 6 तास महिला त्या झाडावर चढल्या होत्या. त्या 6 तासानंतर आम्हाला मीटिंग देण्यात आली, ते पण 5-10 मिनिटाची. त्याच्यामध्ये पालकमंत्री पडून गेले. त्यानंतर त्यांनी म्हणलं की समिती बनवा. 11 लोकांची समिती बनवली. समितीनंतर आम्ही म्हटलं की मला समिती बनली, आता आम्हाला मुंबईला घेऊन जाणार. आम्ही अस्वस्थ झालो. त्यानंतर त्यांनी काहीच 2-4 महिने काही हालचाल केली नाही. त्यानंतर आम्ही कारदाला आम्ही केलं. 6 तास आम्ही तिथे सुद्धा 11-12 वाजतापर्यंत खासदार साहेबांसोबत दिल्लीवरून ते आले आणि तेव्हा त्यांनी फोन केला की ह्या 6 तास त्यांनी पाण्यामध्ये उतरलेले आहेत नदीच्या काठामध्ये. चांगलं एवढं अर्ध म्हणजे अंग आमचं भिजलेलं होतं. 5 फुटा पाण्यामध्ये आम्ही उभं होतं. तेव्हा सुद्धा आम्हाला आश्वासन देण्यात आलं पालकमंत्र्याच्या थ्रू. कलेक्टर साहेब होते त्यावेळेस आणि तेव्हा सुद्धा त्यांनी आश्वासन तो पण मोडला. खोटाटा पालकमंत्री आहे, त्याचा नेहमी निषेध केलं पाहिजे. मला तर वाटतं भंडाऱ्यात येऊ दिलं नाही पाहिजे. आणि हे ठेकेदारी आहेत ज्या नदीच्या याच्यावर आमचे घरं गेलेले आहेत, त्या नदीच्या याच्यावर हे नेहमी प्रोजेक्ट आणतात, आपले घरं भरून राहिले आणि आम्हाला उद्ध्वस्त करत आहेत. हा यांच्यावर पण सुद्धा कारवाई झाल्या पाहिजेत. आणि यांना ह्या शासनाच्या गद्दीवर बसण्याचा अधिकार सुद्धा नाही आहे. जे पालकमंत्री अगर काम करत नसतील, जे शासनातील वर्ग आमदार खासदार असतील अगर काम करत असतील, तर यांना खुर्चीवर खाली करा आणि आमच्यासारख्या लोकांना तिथे बसवलं पाहिजे. एवढंच आमचं बोलणं आहे. आमच्या मागण्या जायज आहेत. आम्हाला यावेळी मागील 36 तासांपासून घरातून बाहेर गेलेले काही प्रकल्पग्रस्त आहेत, जे मागील 36 तासापासून त्यांच्या घरी नव्हते आणि ते प्रकल्पग्रस्त आता या पाण्याच्या टाकीवर असल्यामुळे त्यांचे सहकारी कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहेत. शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, शहापूर पुनर्वसन, भंडारा. कसा देत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं करायचं काय, नितीन गडकरीचं करायचं काय, प्रफुल्ल पटेल यांचं करायचं काय, फडणवीस
फडणवीस सरकारचं करायचं काय, परिणय फुकेचं करायचं काय, चंद्रशेखर बावनकुळे यांचं करायचं काय, लढेंगे लढेंगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।